नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संजय पगार, सहयोगी प्राध्यापक भूगोल विभाग. विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या सर्वांचं या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये मराठा विद्या प्रसारक समाजचे केआरटी आर्ट्स, बीएच कॉमर्स आणि एम सायन्स पॉप्युलरली नोन ॲज केटीएम कॉलेज नाशिक यातर्फे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण SYBA या वर्गासाठी जो सक्तीचा विषय आहे अ कोर्स इन एन्व्हायरमेंटल अवेअरनेस म्हणजेच पर्यावरण जाणीव जागृती या संदर्भामध्ये आपण प्रकरण क्रमांक 2 जे आहे यावर चर्चा करत आहोत. आपल्या प्रकरण क्रमांक 2 चं नाव आहे साधन संपदा किंवा नैसर्गिक साधन संपदा. यापूर्वी आपण या विषयाची एकूण 5 व्याख्यानं घेतली. पहिल्या व्याख्यानामध्ये आपण या विषयाचा अभ्यासक्रम जो आहे त्या संदर्भात सविस्तर चर्चा केली. त्यानंतरच्या व्याख्यानामध्ये व्याख्यान क्रमांक 2 मध्ये आपण प्रकल्प अहवाल किंवा प्रोजेक्ट वर्क कशा प्रकारे पूर्ण करायचं, एक विद्यार्थी एक झाड या संदर्भामध्ये मी सविस्तर सूचना दिलेल्या आहेत. त्यानंतर आपले पुन्हा 3 व्याख्यानं झाली. या 3 व्याख्यानामध्ये आपण विशेषतः नैसर्गिक साधन संपदेमध्ये जल ही जी वनस्पती ही जी संपदा आहे किंवा जंगल एक साधन संपदा या संदर्भामध्ये आपण सविस्तर चर्चा केली. आज आपलं या विषयाचं व्याख्यान क्रमांक 6 आहे आणि यामध्ये आपण प्रकरण क्रमांक 2 जे आहे नैसर्गिक संसाधन किंवा नैसर्गिक साधन संपदा यामधील अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे पाणी एक साधन संपदा आणि पाण्याचे प्रश्न. म्हणून आपण या जलसंपदा याचा भाग क्रमांक 1 मध्ये आज आपण चर्चा करणार आहोत. यामध्ये परत एकदा सांगतो, पाणी एक साधन संपदा आणि पाण्याचा प्रश्न काय आहे या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे की मानवाच्या विकासामध्ये प्रत्येक साधन संपदेचं एक विशेष महत्व आहे. मग ती जलसंपदा असेल, अरण्य संपदा असेल, ज्याला आपण वन संपदा असं म्हणतो, प्राणी संपदा असेल, ऊर्जा संपदा असेल, मृदा एक साधन संपदा, सर्व प्रकारचे साधन संपदा, या प्रत्येक साधन संपदेचं महत्व मानवाच्या विकासामध्ये आहे, आर्थिक विकासामध्ये आहे. आणि आपल्याला माहिती आहे साधन संपदा मानवाला का उपयोगी आहे, कारण मानवाचा विकास हा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष या साधन संपदेवर अवलंबून असतो. परत एकदा मी साधन संपदा कशाला म्हणतात हे एकदा मी परत सांगतो. मग बघा, मानवाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे उपयोगी पडणारी जी पर्यावरणातली वस्तू आहे किंवा पदार्थ आहे किंवा जो घटक आहे त्याला आपण साधन संपदा असं म्हणतात. थोडक्यात साधन संपदा म्हणजे अशी वस्तू, असा पदार्थ की ज्यामध्ये मानवाच्या गरजा पूर्ण करायची क्षमता आहे, त्या वापरून आपण आपल्या ज्या विविध गरजा आहेत त्या आपण पूर्ण करू शकतो. म्हणून आणि याचा जेव्हा विचार करतो आपण, मानव आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी ज्या ज्या वस्तू वापरतो, जे जे पदार्थ वापरतात त्याला आपण साधन संपदा म्हणतो. आणि याचा जर विचार केला तर विद्यार्थी मित्रांनो, पाणी किंवा जल ही अत्यंत महत्वाची साधन संपदा आहे आपल्याला. आता बघा, मी थोडक्यात तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी की आपण काय सांगितलं की अशी वस्तू, असा पदार्थ ज्यामध्ये मानवाची गरज पूर्ण कर क्षमता आहे. आता हा निकष जर आपण पाण्याला लावला, त्या ठिकाणी जल या साधन संपदा लावला, तर बघा अन्न ही गरज आपण पाण्यापासून पूर्ण करतो. कारण तुम्ही जे अन्न खातात, मग ते कोणती भाजी असेल, फळ असेल किंवा काही असेल, त्या ठिकाणी त्यावेळेला आपण विद्यार्थी मित्रांनो ते शेतातून येतं, शेती करण्यासाठी आपल्याला पाणी लागतं. जर आपण वनस्पतींना, मग भाजी असेल, झाडं असेल, फळझाड असेल, काही असेल, याला आपण पाणी दिल्याशिवाय त्या ठिकाणचा वाढ आणि विकास होणार नाही, आपल्याला उत्पादन मिळणार नाही. म्हणून अन्न ही गरज पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपण प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे फक्त आणि फक्त पाण्यावर अवलंबून असतो. त्यानंतर वस्त्र. आता वस्त्र, आपण जे कपडे घालतो, आता कपडे आपण तयार करतो, विशेषतः कापूस वापरतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, कापूस शेवटी काय आहे, एक पीक आहे. आणि या पिकाचा वाढ आणि विकास होण्यासाठी परत आपल्याला पाण्याची गरज आहे. म्हणजे आपण जे वस्त्र घालतो, कोणतेही कपडे घालतो, ते प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपण कोणत्या तरी शेतीचं, ते शेतीतून मिळणारं ते उत्पादन असतं, तो त्या ठिकाणी कच्चा पदार्थ असतो, त्याच्यावर प्रक्रिया करून आपण उद्योगधंद्यामध्ये, कापड उद्योगामध्ये, वस्त्र निर्मिती उद्योगामध्ये त्याच्यावर प्रक्रिया करतो आणि नंतर ते आपण परिधान करतो. म्हणून कपड्यांचं सुद्धा आपल्याला वस्त्र म्हणून जे आपण वापरतो त्याचा सुद्धा संबंध हा पाण्याशी आहे. पाणी आहे म्हणून पिकं येतात, कापसासारखी पिकं येतात आणि त्याचा वापर आपण कापूस तयार करण्यासाठी, कापड तयार करण्यासाठी करतो. म्हणून त्याचे संबंध परत पाण्याशी येतात. त्याचा आपण निवारा म्हणूया. आता जरी आपण असं म्हटलं जातं आणि ते खरं आहे की आपण अश्मयुगा, ज्या वेळेला आपल्याला म्हणजे प्राचीन काळामध्ये आपण अश्मयुगामध्ये आपण साधारण गुहेमध्ये माणूस राहत होता, त्यावेळेला ठीक होतं. परंतु त्यानंतर जसा मानवाचा विकास झाला, मानव हा
अधिक त्या ठिकाणी सामाजिक झाला, त्यावेळेला विद्यार्थी मित्रांनो आपल्याला निवाऱ्याची गरज पडली त्या ठिकाणी. आणि निवारा हा आपल्याला अत्यंत महत्वाचा असतो. मग पाऊस असेल, वादळ असेल, अति थंडी असेल, अति उष्णता असेल, या वेळेला आपल्याला एक संरक्षणासाठी निवाऱ्याची गरज लागते. आणि आपण अलीकडच्या काळामध्ये जरी आपण सिमेंट कॉन्क्रीटने बांधलेला विशेषतः शहरी भागामध्ये लोक राहत असेल, तरी मात्र विद्यार्थी मित्रांनो आजही ग्रामीण भागामध्ये झोपडी असेल, बांबूची घरे असेल, लाकडाची घरं असेल, याच्यामध्ये राहतात. आणि म्हणून विशेषतः आज सुद्धा मोठ्या आपण लाकूड जे वापरतो ते आपल्याला जंगलापासून मिळतं. आणि परत जंगलाचा संबंध हा पाण्याशी आहे. पाणी असेल तर जंगल वाढतील, त्याचा विकास होईल, आपल्याला लाकूड मिळेल आणि त्या लाकडाचा वापर आपण घरासाठी वापरतो. घरामध्ये त्या ठिकाणी दरवाजा असेल, खिडकी असेल किंवा वरचा रूफ असेल, त्याला आपण त्या ठिकाणी म्हणजे कौलारी घराच्या वेळेला आपण त्या लाकडाचे बाटम त्या ठिकाणी ठोकत असतो, किंवा वेगवेगळ्या प्रकारे आपण प्रत्यक्ष लाकूड हे वापरत असतो. फर्निचरला आपण लाकूड वापरत असतो. म्हणून आपली गरज, निवारा ही गरज करण्यासाठी इमारत असेल, झोपडी असेल, घर असेल, काही असेल, बंगला असेल, याला आपण लाकडाचा वापर करतो. सागासारखं लाकूड असेल त्याला खूप महत्व आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो निवाऱ्यासाठी सुद्धा आपल्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे शेवटी पाण्यावरच अवलंबून असतं. आणि म्हणून थोडक्यात मला हे सांगायचं आहे की विद्यार्थी मित्रांनो आपली प्रत्येक गरज पूर्ण करायला पाण्याचा वापर, उद्योगधंदा असेल, शेती असेल, विद्युत निर्मिती असेल, सर्व ठिकाणी तुम्ही बघा पाण्याशिवाय आपल्याला जीवन हे अशक्य आहे. म्हणून पाणी आपल्या दृष्टिकोनातून महत्वाचे एक साधन संपदा आहे. आता विद्यार्थी मित्रांनो अलीकडच्या काळामध्ये बघा, जर तुम्ही जलचक्राचा अभ्यास केला आहे किंवा पाण्याचा एक माहिती आहे निर्मिती कशी होते, त्याचं चक्र कसं चालतं, पण बघा की जगामध्ये जे जे संशोधन झालं त्याच्यामध्ये असं दिसून आलं की पाण्याचा मात्रा जो आहे तो आहे तितकाच आहे, पण त्याची गुणवत्ता कमी झालेली आहे आणि त्याची मागणी वाढलेली आहे. की जगाची लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. आज जगामध्ये साधारणपणे 735 कोटीपर्यंत लोकसंख्या गेली आहे. भारताची लोकसंख्या सुद्धा 132 कोटीपर्यंत गेली आहे. भारत असेल, चीन असेल, इंडोनेशिया असेल, पाकिस्तान असेल, इव्हन अमेरिका सारख्या देशामध्ये प्रचंड लोकसंख्या वाढते. आणि त्याच्यामुळे ही जी दिवसेंदिवस लोकसंख्या वाढते त्यामुळे पाण्याची मागणी सुद्धा वाढत आहे. पण दुसरीकडे मात्र विद्यार्थी मित्रांनो आपण त्यावर सविस्तर चर्चा करू, फक्त आता तुम्हाला हे सांगतो की दुसरीकडे मात्र पाण्याची मात्रा जरी कमी झालेली नाही, पण मात्र पाण्याची गुणवत्ता कमी झालेली आहे, पाण्याचं प्रदूषण वाढलेलं आहे, उपलब्ध मानवाला वापरासाठी जे पाणी आहे ते मात्र कमी होते. आणि म्हणून जगामध्ये फक्त भारतातच नव्हे, आफ्रिका खंडामध्ये असेल किंवा मग उत्तर अमेरिकेमध्ये असेल, दक्षिण अमेरिका, सर्वीकडे विद्यार्थी मित्रांनो पाण्याचा प्रश्न ग्रहण बनलेला आहे. विशेषतःची तीव्रता आफ्रिका खंडामध्ये आणि आशिया खंडामध्ये जास्त आहे. आणि त्यामुळे आपल्या आता सर्वसाधारणपणे की पाण्यावर आपलं जीवन अवलंबून आहे, पाण्याला आपण जीवन असं म्हणतो. आणि विद्यार्थी मित्रांनो आपण एक दोन उदाहरण मी पटकन तुम्हाला सांगतो की अन्न ग्रहण करण्यासाठी आपल्याला पाण्याची गरज असते. बघा बरं, तुम्ही एखाद्या दिवशी मला वाटतं जर तुम्ही पाणी न घेता फक्त जेवण करा, काय होईल बघा त्या ठिकाणी? शक्य आहे का? कदाचित शक्य होईल, पण जे तुम्हाला त्या ठिकाणी सहजता ती तुम्हाला जेवणामध्ये जाणवणार नाही, त्याचं अन्न पचन व्यवस्थित होणार नाही, किंबहुदा तुम्हाला त्या ठिकाणी घशामध्ये किंवा पोटामध्ये नक्कीच काहीतरी त्रास जाणवेल. म्हणून पाणी हे महत्वाचं असतं त्या ठिकाणी. आणि अजून एक महत्वाचं की शरीरामध्ये म्हणजे आपल्या शरीराचं तापमान संतुलित करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पाण्याची गरज लागते. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की जवळपास 65 म्हणजे आपल्या संपूर्ण शरीराचा जवळपास 60 ते 65% भाग लिक्विड आहे त्या. आणि म्हणून या ठिकाणी पाणी हे महत्वाचं आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपल्या मानवी आरोग्यासाठी सुद्धा पाणी हे महत्वाचं आहे. पाणी हे आपल्या शरीरामध्ये एका प्रकारचं वंगणाचं कार्य करत असतं आणि आपल्या अन्नाला किंवा आपल्या शरीराला जो उष्मांक लागतो तो उष्मांकामध्ये पाणी हे महत्वाचं आहे. त्याला आपण कॅलरीज म्हणतो. त्या कॅलरीज निर्मितीसाठी सुद्धा पाण्याला महत्व आहे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी. आता विशेषतः आपण पाण्यासंदर्भामध्ये कितीही चर्चा केली तरी कमी पडेल, पण आपल्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून आपल्याला या ठिकाणी पाण्याचे मुख्यतः 2 वर्ग करता येतात. एक म्हणजे पहिला आहे भूमिगत पाणी, दुसरं आहे भूपृष्ठावरील पाणी. या दोन्हींचे आपण सविस्तर आपण त्या ठिकाणी बघूया. आता पहिल्यांदा भूजल कशाला म्हणायचं, त्याला आपण ग्राउंड वॉटर असं म्हणतो त्या ठिकाणी. आता भूजल म्हणजे काय बघा विद्यार्थी मित्रांनो की भूजल सर्वसाधारण पावसाच्या पाण्यामुळे जे इन्फिल्ट्रेशन होतं किंवा इन्फिल्ट्रेशन म्हणजे काय, झिरपणे, मुरणे, या प्रक्रियेमध्ये इथे तुम्ही आकृतीमध्ये बघा हे जे दाखवलं आहे ते भूपृष्ठ आहे वरचं. हिरवा जो भाग दिसतो तुम्हाला ग्रीन तो भूपृष्ठ आहे आणि या ठिकाणी ब्ल्यू जो आहे निळा ते पाणी आहे त्या ठिकाणी. आणि बघा या ठिकाणी ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेला भूपृष्ठावरून उतारानुसार पाणी वाहत जातं
आणि विशेष म्हणजे ज्या ठिकाणी खोलगट भाग असेल किंवा ज्या ठिकाणी पाणी थांबतं, संत वाहतं, त्यावेळेला त्या पाण्यातील काही भाग विद्यार्थी मित्रांनो जमिनीमध्ये मुरतो त्या ठिकाणी झिरपतो. त्याला आपण इनफिल्ट्रेशन असं म्हणतो. म्हणजे जमिनीच्या पोटामध्ये म्हणजे पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये जात आहे. विशेष जमिनीचा जो वरचा भाग आहे, भूपृष्ठ आहे, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ते पाणी मुरतं. ज्या वेळेला त्या ठिकाणी माती असेल किंवा खडक असेल, विशेषतः ज्याला आपण स्तरित खडक म्हणतो, गाळाचे खडक म्हणतो, अशा ठिकाणी हे पाणी मोठ्या प्रमाणात जमिनीत मुरतं. म्हणून आपण व्याख्या बघतोय भूजल कशाला म्हणतो. याच्यामध्ये पहिल्यांदा मी सांगितलं, भूजल म्हणजे काय, सर्वसाधारण पावसाच्या पाण्यामुळे जे पाणी जमिनीमध्ये जातं त्या ठिकाणी, तेव्हा ते पाणी जे आहे झोन ऑफ एरेशनच्या खाली जातं. आता मी याची व्याख्या सांगतो, याला कशाला म्हणतात. आणि तेव्हा ते साठण्यास सुरुवात होते आणि खडकामधील जी मोकळी जागा असते ती जागा ती व्यापून टाकते. त्यामुळे खडक संपृक्त होतात. ते म्हणजे संपृक्त होतात म्हणजे काय, त्याचे सर्व जे गॅप असतात ते पाण्याने भरले जातात. आणि ते जे पाणी खडकामध्ये आढळतं, इथं तुम्ही आकृतीमध्ये बघू शकता, हे जे पाणी आहे याला आपण भूजल असं म्हणतो. आता विद्यार्थी मित्रांनो, मी जो शब्द सांगितला त्या ठिकाणी की झोन ऑफ एरेशन. आता एरेशन हा जो भाग आहे, आता याला काय म्हणतात, जेवढ्या भागामध्ये पाणी न थांबता खाली झिरपत जाईल, मुरत जाईल, तेवढा जो भाग आहे, म्हणजे इथपर्यंत हा जो भाग आहे, या भागाला आपण झोन ऑफ एरेशन असं म्हणतो त्या ठिकाणी. म्हणून हे जे आहेत की या भागातून जे खाली पाणी येतं जमिनीच्या अंतर्गत भागामध्ये, या ठिकाणी आकृतीमध्ये तुम्हाला क्लिअर दिसते, हे जे पाणी आहे ब्ल्यू रंगाने दाखवलं, हे आहे भूजल आहे विद्यार्थी मित्र. म्हणून भूजल म्हणजे काय, की भूपृष्ठावर ज्या वेळेला पाणी वाहतं त्यावेळेला त्याचा काही भाग पाण्याचा जमिनीमध्ये मुरतो, झिरपतो आणि खाली त्या ठिकाणी तो साचतो, त्याला आपण भूजल असं म्हणतात. त्या ठिकाणी सोपं आहे, सहज मला वाटतं त्या ठिकाणी. दुसरा जो प्रकार आहे आपल्याला माहिती. आता भूजला संदर्भात अजून एक दोन गोष्ट महत्वाच्या आहे की भूजलाचा वापर आपल्या भारतामध्ये नाही, जगामध्ये सर्वीकडे दोन गोष्टीसाठी प्रामुख्याने केला जातो. एक म्हणजे पिण्यासाठी आणि दुसरं म्हणजे शेतीसाठी. तसं उद्योगधंद्यांसाठी केला जातो, पण मात्रा त्याचा जास्त शेतीसाठी आणि पिण्यासाठी आहे. आणि म्हणून या दोन गोष्टीसाठी या पाण्याचा वापर सविस्तर केला जातो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, सर्वात महत्वाची गोष्ट की त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अभ्यासक्रमामध्ये हे घ्यावं लागलं, यावर चर्चा करावी लागली. ते म्हणजे काय, की भूजल साठा जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये जगामध्ये वापरला जात आहे. विशेषतः भारतासारख्या देशामध्ये, आशिया खंडामध्ये याचा मात्रा जास्त आहे. आणि त्यामुळे काय झालंय, पाण्याची भूजलची पातळी ती खोलवर जाते, खाली जाते, पाणी आता लवकर लागत नाही. असं म्हटलं जायचं की पूर्वीच्या काळामध्ये साधारणपणे एक 15 ते 20 फूट जरी आपण खोदलं तरी नदीला, आपल्या विहिरीला किंवा जो इंधन विहिरी आहे त्याला सहज पाणी लागायचं. आज विद्यार्थी मित्र आपण 300, 350, 400 फुटापर्यंत खोदतो तरी पाणी लागत नाही. यामुळे गंभीर प्रश्न निर्माण झालाय. का झालाय, कारण आपण निसर्गात पाणी मुरण्याचा, झिरपण्याचा जो दर आहे त्याच्यापेक्षा अधिक पाणी आपण उपसून काढतोय, त्या ठिकाणी त्याचा उपसा करतोय. त्यामुळे हा प्रश्न निर्माण झालाय. म्हणून हा भूजल जलाशी संदर्भात प्रश्न आहे, याच्यावर आपण सविस्तर चर्चा परत करणार आहोत. आता फक्त मी प्रकार म्हणून भूजलाची माहिती सांगितली. दुसरा प्रकार आहे भूपृष्ठावरील पाणी, ज्याला आपण सरफेस वॉटर असं म्हणतो. एक सोपं आहे त्या ठिकाणी व्याख्या, की जे पाणी भूपृष्ठाच्या वरील भागामध्ये आढळतं त्याला त्या ठिकाणी भूपृष्ठावरील पाणी असं म्हणतं. की मागच्या आकृतीमध्ये मला वाटतं आपण बघितलं आहे की भूपृष्ठीय पाणी जे आहे या ठिकाणी बघा की इथं जे पाणी साचलेलं आहे, एक म्हणजे जलाशय असेल, नदी असेल, नाले असेल, सरोवर असेल, सागर असेल, महासागर असेल, शेततळे असेल, सर्वीकडे हे जे पाणी भूपृष्ठाच्या वरती जे आपण डोळ्यांनी बघू शकतो, त्याला फील करू शकतो, ते जे पाणी आहे त्याला आपण भूपृष्ठीय पाणी असं म्हणतो. या सुद्धा पाण्याचं महत्व आपल्याला खूप आहे. म्हणून त्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती बघूया. नंतर आपण पाण्याचा प्रश्न का तयार झाला. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हे दोन्ही प्रकारचे पाणी माणूस प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वापरत असतो. मी त्यावर एक पाणी एक साधन संपदा या वेळेला त्यावर चर्चा केली. आता बघा आपल्याला हा प्रश्न का तयार झाला, की पाण्यासंदर्भात प्रश्न का निर्माण झाला, त्याचे आपण कारण आपण थोडक्यात बघूया. पहिला आहे पाण्याचा वाढता वापर. विद्यार्थी मित्रांनो, सर्वसाधारणपणे विशेषतः विकसित देशामध्ये पाण्याचा दर सरासरी जो वापर आहे, दर मानशी जो वापर आहे तो अधिक आहे. साधारणपणे त्या देशामध्ये साधारण 300 ते 500 लिटर पर डे पाणी प्रत्येक व्यक्ती त्या ठिकाणी वापरतो. भारतामध्ये याचं प्रमाण कमी आहे. विशेषतः आपण सर्वसाधारण भारतामध्ये 150 ते 200 लिटर पाणी हे दर माणशी आपण वापरतो. याही मध्ये ग्रामीण भागामध्ये प्रमाण अधिक कमी आहे. म्हणजे साधारणपणे ग्रामीण भागामध्ये हे प्रमाण 75 ते 150 आहे. परंतु आपण ॲन ॲव्हरेज पाहिला तर भारतामध्ये सुद्धा पाण्याचा वापर हा साधारणपणे दर माणशी हा
150 ते 200 आहे विद्यार्थी मित्र. पण बघा, जगाची लोकसंख्या वाढत आहे. भारताची लोकसंख्या बघा, की भारत स्वातंत्र्य झाला त्यावेळेला जेमतेम 30 कोटीच्या आसपास होती. आज ती 132 कोटीपर्यंत गेलेत. पण विद्यार्थी मित्रांनो, याच काळात भारताचा सरासरी पाऊस वाढलेला नाही. उलट त्या ठिकाणी व्यत्यय येतोय. आपल्याला नियमित पाणी मिळत नाही मान्सूनमुळे, मोसमी हवामानामुळे. पाण्याचा वाढतो पण सर्वीकडे आहे. फक्त भारतातच नाही, जगातील प्रत्येक देशामध्ये लोकसंख्या वाढत आहे आणि तुलनेने पाणी मात्र आहे तितकंच आहे. त्याच्यामुळं यामुळे वाढतं पाणी म्हणजे वाढती मागणी आणि पाणी याच्यामध्ये जो गॅप तयार होतोय, याच्यातून पाणी संदर्भामध्ये समस्या निर्माण होते. पाण्याचा अपव्यय किंवा गैरवापर केला जातो विद्यार्थी मित्र. मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय केला जातो. विशेषतः बघा, आपण सार्वजनिक ठिकाणी ज्या वेळेला राहतो त्यावेळेस सहज तुम्ही आजूबाजूला नजर फिरवा, तुमच्या लक्षात येईल त्या ठिकाणी की आपण एक वेळ घरामध्ये सुद्धा आणि ग्रामीण म्हणजे सार्वजनिक ठिकाण सुद्धा पाण्याचा वापर आपण काळजीपूर्वक करत नाही त्या ठिकाणी. म्हणजे आपल्याला पिण्यासाठी थोडस ग्लासमध्ये आपण पाणी घेतो प्यायला. बघा तुम्ही हॉटेलमध्ये ऑब्झर्व करा लोकांचं, त्या पाण्यातलं एखादा घोट किंवा 1-2 घोट पितात, उरलेलं पाणी आपण टाकून देतो. सार्वजनिक ठिकाणी आपण तोंड धुतो, हात धुतो, त्यावेळी नळ बघा, आपण कधी कधी तोटी सुद्धा बंद करत नाही. म्हणजे याला म्हणतात पाण्याचा अपव्यय. म्हणजे आपण गरजेपेक्षा जास्त पाणी वापरतो आणि त्याच्यामुळे खूप पाणी हे वाया जातं, गैरवापर आहे त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढचा आहे सार्वजनिक शिस्तीचा अभाव. हे आम्ही आत्ताच बोललो. विशेषतः ग्रामीण भागामध्ये विद्यार्थी मित्रांनो, की अनेक ग्रामपंचायतींनी संपूर्ण गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी ठिकठिकाणी नळ बसवलेले आहेत. नळाला तोट्या सुद्धा बसवल्या आहेत. पण बघा तुम्ही, तोट्या बसवल्यानंतर सुरुवातीला काही दिवस, एखादा 2 आठवडे तुम्हाला ते व्यवस्थित चालतं, पण नंतर मात्र हळूहळू एक तोटी त्याची गायब होते. नळाची नळगळती चालू असते त्या ठिकाणी. ते कॉक मुलं तोडून टाकतात की लोक दिसतं, सर्वांना कळतं, पण वळत नाही त्या ठिकाणी. याला म्हणतात सामाजिक शिस्तीचा अभाव. मग सार्वजनिक ठिकाणी जे जलकुंभ आहे त्याही ठिकाणी आढळतं. ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, शाळा, महाविद्यालय, सर्व ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला सामाजिक शिस्तीचा अभाव मिळतो आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा अपव्यय होतो. पावसामध्ये सातत्य राहिलेलं नाही. बघा आपल्याकडे बघा, खरं पाहिलं तर आपल्या भारतामध्ये 120 ते 22 दिवस पाऊस पडत होता. अलीकडे त्याचं प्रमाण कमी झाले. आता पावसाचे दिवस विद्यार्थी मित्रांनो 50-51 आले. पाऊस आहे म्हणजे त्यामध्ये सातत्य नाही राहिलं. म्हणजे पूर्वी जो पाऊस असा म्हणजे दर महिन्यामध्ये किंवा असा नियमित पडत होता, तो आता तसं राहिलं नाही. एखाद्या दिवशी भरपूर पाऊस पडतो दिवसभर आणि नंतर 10-15 दिवस पाऊसच पडत नाही. यामुळे काय होतं, पावसाचे सातत्य राहिलं नाही आणि त्याच्यामुळे काय होतं की दुष्काळासारख्या परिस्थिती निर्माण होते. पाण्यास त्या ठिकाणी जलचक्राचा मध्ये पाणी जमिनीमध्ये मुरतं, झिरपतं, ते त्या ठिकाणी झिरपत नाही. कारण काय होतं, पाणी जितकं जोरात पडेल, जितकं कमी काळात मिळेल, तितकं पण ते आलेलं पाणी न थांबता भूप्रश्नातून मोठ्या प्रमाणात वाहून जातं आणि शेवटी ते काय होतं, सागराला मिळतं त्या ठिकाणी. पण पाणी ज्या वेळेला थोडा थोडा पाऊस पडतो त्यावेळेला ते पाणी झिरपतं, मुरतं, त्या ठिकाणी जमिनीत जातं, भूजल होतं, आपल्याला त्याचा उपयोग होतो. म्हणजे पावसच सातत्यामध्ये राहिलं त्या ठिकाणी. भूजलाचा अतिरिक्त वापर, विशेषतः मी सांगतो विद्यार्थी मित्रांनो, की आता शेतीसाठी आणि पिण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात भूजलाचा वापर केला जातो. त्यामुळे ती सुद्धा समस्या निर्माण झाली. आणि पुढचा ऑफकोर्स दुष्काळ. भारतासारख्या देशामध्ये किंवा विशेषतः मी महाराष्ट्राबद्दल बोलेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, इव्हन द उत्तर महाराष्ट्र सुद्धा, यामध्ये दिवसेंदिवस विद्यार्थी मित्रांनो दुष्काळाची तीव्रता वाढत आहे त्या ठिकाणी. आणि त्याच्यामुळं या ठिकाणी सुद्धा जल संवर्धन करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपल्याकडे उदाहरणं आहेत, अण्णा हजारे असेल, पोपटराव पवार असेल, या लोकांनी हे चांगल्या प्रकारचं जनसमुदायातून कार्य केलं आहे. जलस्रोत अत्यंत चांगलं कार्य केलं आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो त्याचं अनुकरण बाकीचं करत नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये जर अशा प्रकारचं अनुकरण केलं तर नक्कीच मला वाटतं दुष्काळ हा एक समस्या. म्हणून दुष्काळाच्या काळामध्ये सुद्धा पाण्याचं आपल्याला व्यवस्थित व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. नियोजनाचा अभाव आहे आपल्याकडे. बघा विद्यार्थी मित्रांनो, कधी कधी पूर येतो, त्या पुरामुळं आपण ते पाणी अडवू शकत नाही. बघा की भारतामध्ये तर असं आहे की कधी कधी उत्तर भारतामध्ये पूर येतो आणि दक्षिण भारतामध्ये त्याच वेळेला पाण्याचा टंचाई असते त्या ठिकाणी. म्हणजे नाशिक असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल, याकडे पाऊस पूर येतो त्या ठिकाणी आणि त्याच वेळेला मराठवाडा, विदर्भ यामध्ये दुष्काळ असतो त्या ठिकाणी. म्हणजे आपण पुराचं जे पाणी आहे ते अजूनही आपण मोठ्या प्रमाणात अडवू शकलो नाही त्या ठिकाणी. किंवा पण जर ते अडवलं त्या ठिकाणी, जर स्टोरेज केलं तर त्याचा वापर करू शकतो आपण. पण नियोजनाचा अभाव आपल्याकडे. आपण पूर्णपणे पाणी आपल्याकडे आहे, धरणं आहेत त्या ठिकाणी, डॅम आहेत, परंतु आपण जे पावसाचं पाणी पडतं
ते मोठ्या प्रमाणात वाया जातं ते आपण अडवू शकत नाही. अडवलेलं पाणी आपण व्यवस्थितपणे सर्वांना, जिकडे दुष्काळ आहे, जिकडे तीव्रता आहे पाणी टंचाई, त्या ठिकाणी आपण पडू शकतो. आपल्या भारतामध्ये गंगा कावेरी हा नदी जोड प्रकल्प आहे. 1972 साली तो प्रकल्प मांडलेला आहे. अजूनही त्याला मूर्त स्वरूपात आलेलं नाही. विद्यार्थी मित्रांनो, नियोजनाचा अभाव हे त्याला एकमेव कारण आहे. गाळयुक्त धरण हा सुद्धा एक मोठी समस्या आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा, भारतामध्ये अनेक धरणं आहेत, पण मात्र आता नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा मी सांगतो मला 14 मोठे धरणं आहेत, 8 मध्यम धरणं आहे आणि छोटे तर भरपूर धरणं, 100 पेक्षा जास्त धरणं आहेत. या सर्व धरणांचं सर्वेक्षण केलं विद्यार्थी मित्रांनो. प्रत्येक धरणामध्ये आज 10 ते 20% पर्यंत गाळ साचला आहे. त्याची साठवण क्षमता कमी झालेली आहे. नांदूर मधमेश्वर घ्या, नांदूर मधमेश्वर धरणावर जर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो मला वाटतं उन्हाळ्यामध्ये गेलात, तुम्ही त्या धरणाच्या परिसरात चालत जाल, धरणामध्ये पार उतरत, तरी तुम्हाला कळणार नाही धरण आहे. कारण का, गाळाच इतका साचलेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये विशेष तो कोरडा असतो, बरंच पाणी कमी असतं. त्यामुळे आपण त्या धरण क्षेत्रामध्ये फार गेलो तरी आपल्याला कळत नाही की या ठिकाणी धरण सुरू झालंय. का, गाळ साचलाय. मग आपलं गंगापूर धरण असेल, कोयना असेल, जायकवाडी असेल, सर्व धरणांमध्ये गाळ साचलाय. त्याच्यामध्ये त्याची जी क्षमता आहे, जी धरण बांधताना क्षमता होती, ती आज तितकी राहील, ती कमी झाली आहे त्या ठिकाणी. म्हणून गाळयुक्त धरणामुळे काय झालं, स्टोरेज त्याचं कमी झालं आणि त्याच्यामुळं कमी पाणी उपलब्ध होतं. हे त्याचं महत्वाचं कारण आहे त्या ठिकाणी. आणि शेवटचे 2 कारण खूप महत्वाचे की त्यामुळे पाणी प्रश्न निर्माण झालाय भारतामध्ये किंवा जगामध्ये. जलप्रदूषण. आज जलप्रदूषण प्रचंड प्रमाणामध्ये वाढला आहे त्या ठिकाणी. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की भारतामध्ये एखादी अशी नदी शोधूनही सापडणार नाही की त्या ठिकाणचं पाणी आपण डायरेक्ट जाऊन पिऊ शकतो. हिमालयामध्ये एखादी नदी अपवाद असेल, पण दक्षिण भारत असेल, पूर्व भारत असेल, पश्चिम भारत, सर्वीकडे विद्यार्थी मित्रांनो जलप्रदूषण झालं. विशेषतः मी बोलतोय ग्रामीण भागामध्ये कमी आहे, पण शहरी भागामध्ये त्याचं मात्रा वाढली आहे. म्हणजे या ठिकाणी आपण त्याला म्हणूया धार्मिक पर्यटनाची स्थळं असेल, नाशिक असेल, वाराणसी असेल, पंढरपूर असेल किंवा वेगवेगळे प्रकारचे असेल, त्या ठिकाणी या ठिकाणी हा प्रश्न निर्माण झालाय. आणि ज्या ठिकाणी उद्योगधंद्याचे केंद्र आहे त्या ठिकाणचं पाणी सर्रासपणे जलाशयामध्ये सोडलं जातं किंवा ज्या ठिकाणी मोठी नगरं आहेत, महानगर आहेत, त्याचं पाणी सुद्धा त्याची विल्हेवाट चांगली लावली जात नाही. त्यामुळे ते मुख्य जलाशयाच्या स्रोतामध्ये जातं, त्यातून जलप्रदूषण होतं. अनेक कारण आहेत त्या ठिकाणी. जलप्रदूषण हा खरं तर स्वतंत्र विषय आहे, याच्यावर सविस्तर बोलू शकतो. पण विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला जलप्रदूषण होतं त्यावेळेला उपलब्ध पाणी जे आहे ते आपल्याला पुरेपूर वापरता येत नाही. त्यावर मर्यादा येतात. आपण पिण्यासाठी तर आपण वापरत नाही, पण इव्हन आपण ते पाणी जर जनावरांना वापरलं, पाजलं किंवा शेतीला जर वापरलं तर त्याचा सुद्धा साईड इफेक्ट आपल्याला त्यावर होतो. मग त्या जनावरांपासून गायी असेल तिचं दूध काढलं, त्याचाच विपरीत परिणाम झालेला आढळतो. किंवा जी पिकं आपण त्या पाण्याने घेतली त्या पाण्यामध्ये सुद्धा, त्या पिकांमध्ये सुद्धा त्याची गुणवत्ता खालावते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, जलप्रदूषण याच्यामुळे सुद्धा उपलब्ध जे पाणी आहे ते आपल्याला पुरेपूर वापरता येत नाही. आपल्याला माहिती आहे, मी परत एकदा सांगतो त्या ठिकाणी, की जगामधले जे 100% पाणी आहे त्याच्यातलं जवळपास 97% पाणी विद्यार्थी मित्रांनो सागरामध्ये आहे, महासागरामध्ये आहे. ते खारं पाणी आहे, ते वापरायला मर्यादा येतात त्या ठिकाणी. आपण उरलेलं जे 3% पाणी त्याच्यामध्ये जवळपास 2.1% पाणी जे आहे ते बर्फाच्या रूपात आहे. अंटार्क्टिका खंड असेल, दक्षिण आणि उत्तर ध्रुव असेल किंवा अनेक पर्वत आहे, पर्वतांची उंच शिखर, या ठिकाणी हे पाणी गोठलेल्या स्वरूपात आहे, ते आपल्याला वापरता येते. उरलं किती, 0.9% पाणी. याच्यामध्येही 0.9% पैकी फक्त 0.6% पाणी, ज्याला गोड पाणी आपण म्हणतो, ते मानवासाठी उपयोग आहे. आणि आज आपण जगामध्ये इतकी जी लोकसंख्या आहे, मला वाटतं 735 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या आहे, आणि या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपण हे 0.6% पाणी वापरतात. विचार करा, आणि हेही 0.6% पाणी जर जलप्रदूषित झालं असेल, एकीकडे लोकसंख्या वाढते, दुसरीकडे जलप्रदूषण वाढते, त्यामुळं त्या दोघांचा ताळमेळ बसणं अवघड आहे आणि त्यामुळे पाणी प्रश्न गंभीर झाले. आणि शेवटचं सर्वात महत्वाचं आहे नद्यांचे पाणी वाटप प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, फक्त भारतातच नाही, फक्त महाराष्ट्रातच नाही, सर्वीकडे हा प्रश्न आहे. युरोप खंडामध्ये प्रश्न आहे, आफ्रिका खंडामध्ये प्रश्न आहे, आणि विशेषतः भारतामध्ये सुद्धा हा प्रश्न आहे. आपल्याला गंगा पाणी वाटप प्रश्न असेल, त्या ठिकाणी कृष्णा पाणी वाटप प्रश्न असेल, किंवा खूप लांब जायचं नाही, आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्या गोदावरीचं जे पाणी आहे त्याच्यामधून नाशिक, नगर आणि औरंगाबाद या 3 जिल्ह्यामध्ये पाणी प्रश्न आहे. आणि आपल्याला घरगुती प्रश्न तर माहितीच असेल त्या ठिकाणी. म्हणजे आपल्या
आपल्याकडे सुद्धा घरगुती पाणी वाटपावरून सोसायट्यांमध्ये सुद्धा या प्रश्न त्या तयार होतात पाणी वाटपावर. पण नद्यांचा प्रश्न जो आहे तो गंभीर आहे. आपण जर हा प्रश्न सोडला, कारण या वादामुळे आपण असलेलं पाणी प्रॉपरली वापरू शकत नाही. महाराष्ट्र आणि कर्नाटक यांचा वाद चालू आहे त्या ठिकाणी. म्हणजे काय होतं याच्यामध्ये, या वादामुळे उपलब्ध पाणी कोणी किती वापरायचं हा प्रश्न आहे त्या झाला. आणि ते दोन्ही घटक वापरत नाही, ते पाणी विद्यार्थी तसंच वाया जातं. म्हणून हे जे आहेत हे संपूर्ण हे 10 मुद्दे आहेत, याच्यामुळे पाणी प्रश्न तयार झाले आहेत. म्हणून याच्यावर आपण सविस्तर चर्चा आपण करणार आहोत त्या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या तासाला आपण हे जे पाणी प्रश्न आहे त्या संदर्भामध्ये म्हणजे जगातील आणि भारतातील जे प्रमुख पाणी नद्यांचे पाणी वाटप प्रश्न आहेत त्यावर चर्चा करणार आहोत. आणि सर्वात महत्वाचं जलसंवर्धन, म्हणजे जलसंवर्धन कशा प्रकारे करायचं, त्यासाठी काय उपाययोजना करायची, त्या संदर्भात आपण पुढच्या तासाला चर्चा करूया. तोपर्यंत थांबू. धन्यवाद.